रोजी लासलगाव येथे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन, राष्ट्रवादी नेते ॲडव्होकेट माणिकराव शिंदे। राज्यभरात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी सुरू असून बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे। मात्र कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत। अनेक ठिकाणी कांदा विक्रीनंतर उत्पादन खर्चही निघत नसून काही शेतकऱ्यांना तर विक्रीनंतर 1 रुपयाचे देखील उत्पन्न हातात राहत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे 18 मे रोजी सकाळी 9 वाजता लासलगाव मार्केट कमिटीच्या आवारात आमदार रोहित पवार यांच्यासह कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे। सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादी नेते ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांनी सांगितले। तर शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी शिंदे यांनी केले। येत्या सोमवारी 18 तारखेला म्हणजे 18 मे रोजी सकाळी 9 वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि महाराष्ट्राचे नेते रोहितदादा पवार हे कांदा प्रश्नी शासनाचं लक्ष वेधण्याकरता आणि शासनाला जाब विचारण्याकरता लासलगाव येथे येत आहेत आणि या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना त्यांचा आज हा जो कांद्याचा प्रश्न निर्माण झाला त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन करणार, आंदोलन स्वरूपात त्या ठिकाणी बाजार समितीला भेट देऊन त्या ठिकाणी चर्चा करणार आहे। शेतकऱ्यांबरोबर होणाऱ्या या चर्चेमध्ये आणि आंदोलनामध्ये आपण येवले तालुक्यातील कांदा उत्पादक हे देखील मोठ्या संख्येने आहेत। त्या सर्वांना माझं आवाहन आहे का आपण देखील या मोर्चामध्ये आणि या आंदोलनात आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येऊया आणि या शासनाला पडलेल्या या कांदा भावासंदर्भात जाब विचारू आणि हा जाब विचारणं हे काळाची गरज झालेली आहे। कारण आज जो उत्पादन खर्च आहे तो खूप दूर राहिला, परंतु वाहतूक खर्च देखील कांद्याचा निघत नाही अशी परिस्थिती या कांदा भावाची झाली आहे। आणि शासन सांगतं 1235 रुपये क्विंटलने आणि नाफेड खरेदी करणं। 1235 आणले कुठून? हा भाव ठरवला कोणी? आणि 1235 रुपये नाफेड कांदा घेणार म्हटल्यानंतर तो कोणाचा घेणार? ओपन मार्केटला घेणार का? तो चांगल्याच प्रकारचा 1235 असेल तर मग जो 2 नंबरचा किंबहुना जो या पावसाने उन्हाने जो खराब झालेला, थोडासा डॅमेज झालेला तो कांदा काय करायचा? उखाड्यावर फेकायचा का? हा प्रश्न देखील या निमित्ताने निर्माण होतो। तेव्हा रोहितदादा पवार आमदारांच्या या नेतृत्वाखाली आपल्याला एकत्रित 18 तारखेला जमायचे आहे। जिल्ह्यातले अनेक नेते, खासदार भगरे साहेब आणि जिल्हाध्यक्ष आपले दत्ता पाटील साहेब आणि इतर देखील नेते उपस्थित राहणार आहेत। माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण येत्या 18 तारखेला सोमवारी 9 वाजता लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या संख्येने यावं आणि या आंदोलनात सामील व्हावं।